श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं आपल्या जवळचा वाढदिवस होता म्हणून त्यांनी पार्टी दिली होती. नंतर काका जे गेले होते आमचे बाहेरगावाले, तर मावशीने केक सांगितला होता का केक घेऊन ये जा, आपण जवळचा वाढदिवस करू. केक आणला, मस्त मावशीने अक्षवंत करून घेतलं. अक्षवंत केल्याने 5 जण सालीनं केलं, लगेच त्यांची मोठी साली येते, हे 2 नंबरची साली आहे. मी पण अक्षवंत करून घेतलं. जसं आम्ही 5 जणींना अक्षवंत करून अक्षत लावून त्यांचा मस्त वाढदिवस केला. सासूच्या घरी केला जवळचा वाढदिवस, अशी हेडलाईनच राहणार आहे आमच्या व्हिडिओला. आवडलं तर नक्की आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. बघा, तिनं पण मस्त अक्षवंत करून घेतलं, त्याच्या बाईनं पण म्हणजे बायकोनं सगळ्यांना अक्षवंत करून घेतलं. मस्त व्हिडिओ काढले, फोटो काढले, काही टेन्शन नव्हतं, सगळं मस्त झालं. यांनी तिथलाच बाऊला घेतलं आणि तिथंच गिफ्ट दिला. एवढे जण आम्ही बड्डेले होते, सगळे उभे होते, केक कापायचं चालू होतं. या कोणाचं काय नाही, याचं कायच, केक खायची वाट पाहत होता तो वाला, कधी कापन ना कधी मला मिळेल याची त्याची गडबड चालू होती. दुसऱ्याची फोटो काढायची गडबड चालू होती, तर कोणाची व्हिडिओ काढायची गडबड होती. जसं आता मी ब्लॉग बनायला लागली तर सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ काढायला एक जण पाहिजेनच, पण एक नक्की आहे. आपला मावस भाऊ व्हिडिओ काढत होता म्हणून फोटो पण घेत होता तो सोबतच. व्हिडिओ काढून घेतल्यावर नंतर केक कापला. केक कापणं झाल्याबरोबर लगेच सगळ्यांना खाऊ पण घालून दिला. एकामेकाला खाऊ घातल्यावर बघा, मावशी काकाजींना खाऊ घातला, त्यांनी पण खाऊ घातला जवयाने, आणि त्यांना खाऊन घातलं. आम्हाला पण त्यांचा मोठ्याचा आशीर्वाद खूप गरजेचा असते, त्यांना आशीर्वाद पण घेऊन घेतला. आणि सालींना सगळ्यांनी एकामेकांना केक खाऊ घालून सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन असा झाला आमचा बड्डे. आवडलं तर नक्की सांगा. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.